नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, बिग बॉस मराठी 5च्या घरामध्ये ए टीममध्ये परत आपल्याला सदस्य एकमेकांबरोबर वाद घालताना दिसत आहेत। मित्रांनो, झालेलं असं आहे की एक प्रोमो समोर आलेला आहे आणि प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की निक्की आहे ती वैभव आणि घनश्याम यांच्याबरोबर वाद घालताना आपल्याला दिसतेय। आणि मित्रांनो, सत्याचा पंचनामा हा टास्क आहे तो सुरू आहे आणि खुर्चीवर वर्षाताई आपल्याला बसलेल्या दिसत आहेत आणि बिग बॉस यांनी प्रश्न विचारल्यानंतर निक्की आहे ती त्या गोष्टीसाठी सहमत झालेली आहे, पण वैभव त्या गोष्टीवर सहमत होत नाहीये आणि तो बोलताना आपल्याला दिसतोय की निक्कीसाठी मी कुठलीही फेवर देणार नाही। त्यानंतर निक्की हे बोलताना दिसतेय की मी माझ्या मतावर ठाम आहे आणि मी हिरवा बजर आहे तो दाबत आहे बिग बॉस। मित्रांनो, त्यानंतर वैभव हे बोलताना दिसतोय तू डायरेक्ट तुझं मत मांडलंस। तर निक्की बोलते की बिग बॉसने विचारलं ना, म्हणजेच काय मित्रांनो, तर आता निक्की आहे ती जो निर्णय आहे तो तिच्या टीमला विचारून घेत नाहीये, तो तिचा स्वतंत्र असा निर्णय घेते। म्हणजेच वैभवला असं बोलायचंय की तू टीमला न विचारता डायरेक्ट तुझं मत मांडलंस, आम्हाला विचारलं नाहीस। त्यानंतर घनश्याम पण हे बोलताना दिसतोय की हिच्या अशा वागण्यामुळे आपल्या टीमला धोका निर्माण होऊ शकतो। तर घनश्यामच्या अशा बोलण्यानंतर निक्की आहे ती खूप भडकलेली दिसते। मित्रांनो, म्हणजेच काय, तर आता ए टीम आहे त्यांची मतं आहेत ती एकमेकांशी जुळत नाहीये। जसा जसा गेम पुढे चाललाय तसं तसं या टीममध्ये आहे ती फूट पडायला लागलेली आहे। मित्रांनो, आता इंटरेस्टिंग असणार आहे सत्याचा पंचनामा हा टास्क कसा पार पडतो। तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे ए टीम विषयी आणि हा सत्याचा पंचनामा टास्क आहे त्याच्यामध्ये वैभव, घनश्याम आणि निक्की यांच्यामध्ये बाचाबाची पाहायला मिळते, त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।